विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबच्या इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिलं आर्टिकल जे आहे इंडिया UK डील्स डन. ठीक आहे. सिद्धार्थ उपासनी, रवी दत्त मिश्रा आणि दिव्या आहे यांनी लिहिलेलं आर्टिकल आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपलं आणि UKचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे ते झालेलं आहे. ठीक आहे, ज्याला मुक्त व्यापार करार असं म्हणतात. तर त्याच्या संबंधीचं हे आर्टिकल आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांनी गुरुवारी 24 जुलै 2024 रोजी एक बहुप्रतीक्षित आणि ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली. या कराराला कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड अग्रीमेंट सेटा असे नाव देण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, आपण जेव्हा फॉरेन ट्रेड हा चॅप्टर शिकलेलो होतो तर त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमिक इंटिग्रेशनचे काही टप्पे बघितले होते बघा. मग त्याच्यामध्ये ते आपण PTA, FTA, सेसा, सेपा हे किंवा कस्टम युनियन, पण पुढे कॉमन मार्केट किंवा इकॉनॉमिक मार्केट जे म्हणतोय आपण. तर मग असं जे आपण टप्पे बघत होतो त्यातला हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा टप्पा आहे. मग हे टप्पे नक्की काय आहेत आणि त्याचा अर्थ काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कन्सेप्ट म्हणून तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. या FTA मात्र नाव काय दिलेलं आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट असं नाव दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या उपस्थितीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 3.5 वर्ष आणि 20 फेऱ्यांच्या वाटाघाटींनंतर हा अंतिम करार झाला आहे. मग ह्याचे उद्दिष्ट काय आहेत बघा. द्विपक्षीय व्यापार दुप्पट करणे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे. 2030 पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार $100 अब्ज पर्यंत वाढवणे हा आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा व्यापार $58 अब्ज होता. समृद्धीची वाटणी. पंतप्रधान मोदींच्या मते ही केवळ आर्थिक भागीदारी नसून समृद्धीची वाटणी करण्याची योजना आहे, ज्यामुळे भारतातील तरुण शेतकरी, मच्छीमार आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना फायदा होईल. जागतिक महत्त्व. अमेरिकेसारख्या देशांकडून वाढत्या संरक्षणवादाच्या पार्श्वभूमीवर हा करार दोन्ही देशांनी मुक्त व्यापाराप्रती आपली वचनबद्धता दर्शवणारा एक मैलाचा दगड आहे. आता इथे बघा दोन थोडेसे अंडरकरंट ह्याच्यामध्ये लपलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेकडनं वाढता संरक्षणवाद, प्रोटेक्शनिझम. मग पॉलिसी ऑफ प्रोटेक्शनिझम म्हणजे काय, त्याची गरज का असते आणि अमेरिका त्या संदर्भात काय करते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय. ह्याच्यावर बरेचसे आर्टिकल्स आपले आपण बघितलेले सुद्धा आहेत आणि डिस्कशन सुद्धा केलेले आहेत. ठीक आहे. आणि मग एकंदरीतच अमेरिकेच्या धोरणामुळं मागे पण बघा ब्रिटनच्याच प्राईम मिनिस्टरनी सांगितलं होतं की इट्स अन एंड ऑफ अ ग्लोबलायझेशन. ठीक आहे. ह्या ग्लोबलायझेशनचा अंत मानला जातोय का. पण अशा पार्श्वभूमीवरती दोन देश UK आणि इंडिया हे एकत्र येऊन फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा जो करार करतात, मग त्याच्यामुळं हा जो काही कल बघायला मिळतो की एंड ऑफ ग्लोबलायझेशन, हा तर काही तिथे आपल्याला म्हणजे एंड होताना असं काही दिसत नाही आहे. रादर आपण त्या ग्लोबलायझेशनचा जो काही मुद्दा आहे किंवा मुक्त व्यापाराप्रती आपली वचनबद्धता जी आहे ती आपण पुन्हा काय करतोय याद्वारे दर्शवतोय. तर हे पण एक अंडरलाईन करंट जे आहेत दोन, एक अमेरिकेचा आणि एक आपला FTAचा, म्हणजे अमेरिकेचा प्रोटेक्शनिझमचा आणि आपला FTAचा, तर तो आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. मग भारतासाठी याचे काय फायदे आहेत बघा. तर आयात शुल्कात मोठी कपात आहे. ठीक आहे. वस्त्रोद्योग, टेक्स्टाईल, तयार कपडे, कापड, पादत्राणे यांसारख्या प्रमुख भारतीय निर्यात उत्पादनांवरती 12% पर्यंतचे आयात शुल्क पूर्णपणे काढून शून्य करण्यात आले आहे. मग आयात शुल्क कमी केलं, कस्टम ड्युटी कमी केली म्हणजे कोण कमी करणार, तर UK जी कस्टम ड्युटी आहे आपल्या मालावरती ती कमी होईल. त्यामुळे आपल्या मालाची किमती UK स्वस्त होतील आणि त्या मालाची मागणी वाढेल, त्यामुळे व्यापार वाढेल बघा, आपली निर्यात वाढेल. चहा आणि कॉफी यावरील 10% पर्यंतचे आयात शुल्क शून्य करण्यात आले आहे. कृषी आणि सागरी उत्पादने. भारताच्या कृषी, सागरी, दुग्धजन्य आणि मांस उत्पादनांना ब्रिटिश बाजारपेठेत सुलभ प्रवेश मिळाला आहे. यापैकी काही वस्तूंवर पूर्वी 70% पर्यंत जास्त शुल्क होते. म्हणजे विचार करा, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या 70% काय होणार आहेत, स्वस्त होणार आहेत. त्यामुळे त्याची मागणी कितपत वाढेल आणि त्याचा फायदा भारताच्या निर्यातीवरती कसा होईल ह्याचा आपण विचार करू शकतो. सर्वांगीण शुल्कमुक्तीमुळे या करारामुळे भारताच्या UKला होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी 99% मालावरील आयात शुल्क जवळजवळ शून्य होईल. यातील 42% मालावरील शुल्क तात्काळ प्रभावाने शून्य करण्यात येईल, तर उर्वरित मालावरती शुल्क 3, 5, 7 आणि 10 वर्षांच्या टप्प्याने कमी कमी केले जाईल. ठीक आहे. म्हणजे टप्पे पण आहे त्याच्यामध्ये, 3, 5, 7, 10 वर्ष. सामाजिक सुरक्षा करार. या करारासोबतच डबल कॉन्ट्रीब्युशन्स कन्व्हेन्शन नावाचा एक स्वतंत्र करार करण्यात आला आहे. ह्याच्याबद्दलची माहिती बघा आपण 23 तारखेचं जे आपलं व्हिडिओ आहे आर्टिकल्सचा त्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. तर जे सोशल सिक्युरिटी
च्या दृष्टिकोनातून जे कॉन्ट्रिब्युशन्स करावे लागतात एम्प्लॉईजला आणि एम्प्लॉईजला, जसं आपल्याकडे PF आहे आणि त्यांच्याकडे नॅशनल इन्शुरन्स सिस्टीम आहे, तर त्यातलं आधी काय व्हायचं, तर एम्प्लॉईजना दोन्ही ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करावं लागायचं किंवा कंपनीजला सुद्धा दोन्ही ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करावं लागायचं. तर आता तसं नाही आहे, एका ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट केलं तरी चालणार आहे. ठीक आहे. यामुळे यूकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या सुमारे 75,000 भारतीय व्यावसायिकांना दोन्ही देशांमध्ये सामाजिक सुरक्षा योगदान भरावे लागणार नाही. म्हणजे 75,000 भारतीयांना याचा फायदा होणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांचा खर्च कमी होईल आणि कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार, टेक होम सॅलरी वाढेल. ही सवलत 3 वर्षाच्या कालावधीसाठी असेल. व्यावसायिकांसाठी सुलभता आहे, ईज फॉर प्रोफेशनल्स अँड मोबिलिटी. करारामध्ये मुवमेंट ऑफ पीपल यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे, ज्यामुळे भारतीय व्यावसायिकांना यूकेमध्ये प्रवेश करणे सोपे होईल. ठीक आहे. मुवमेंट ऑफ पीपल म्हणजे बघा, आपण गॅटच्या अंतर्गत सेवा म्हणजे जे गॅट्स आहे, गॅटच्या अंतर्गत नव्हे, सॉरी, WTOच्या अंतर्गत जो गॅट्स आहे, जनरल ॲग्रीमेंट इन ट्रेड इन सर्व्हिसेस. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 4 मोड दिलेले आहेत बघा, मोड 1, मोड 2, मोड 3, मोड 4. मग त्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ पीपल हे कुठल्या मोडमध्ये येतं हे तुम्ही मला सांगा कमेंट करून, कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. व्यावसायिकों और युवाओं के लिए अवसर, यामध्ये आर्किटेक्ट, अभियंता, शेफ, योग प्रशिक्षक, शास्त्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना सुलभ आणि जलद प्रवेशाची हमी देण्यात आली आहे. युथ मोबिलिटी स्कीम अंतर्गत तरुणांना संधी मिळेल. भारतीय उद्योजकांना व्यवसायासाठी यूकेमध्ये प्रवास करणे अधिक सुरक्षित आणि वेगवान होईल. ठीक आहे. आयात शुल्कामध्ये पण कमी. यूकेसाठी प्रमुख फायदे काय आहेत बघा. आता आयात शुल्कात कपात होणार आहे. स्कॉच विस्की यावरील आयात शुल्क 150% वरून तत्काळ 75% करण्यात आलेले आहे. 10 वर्षानंतर ते 40% पर्यंत खाली आणले जाईल. कार जे आहेत, मोटर गाड्यांवरील 70 ते 110% पर्यंतचे प्रचंड आयात शुल्क गाडीच्या प्रकारानुसार पुढील 3 ते 10 वर्षात टप्प्याटप्प्याने 10% कमी केले जाईल. इतर वस्तू म्हणजे मिठाई, चीज जसे की चेजर आणि ब्लू एंड चीज, लॅम्ब म्हणजे मेंढीचे मांस आणि इतर कृषी उत्पादनांवरील शुल्कही कमी केले जाईल. सरकारी खरेदीमध्ये संधी, ब्रिटिश कंपन्यांना आता भारताच्या 20.58 लाख कोटीपेक्षा जास्त किमतीच्या केंद्रीय सरकारी निविदांमध्ये बोली लावण्याची संधी मिळेल. टेंडरिंग करण्याची संधी मिळणार आहे. सेवा क्षेत्रामध्ये प्रवेश, यूकेच्या सेवा क्षेत्राला विशेषतः कायदेशीर, आर्थिक, लेखा आणि व्यावसायिक सेवांना भारतीय बाजारपेठेत अभूतपूर्व प्रवेश मिळाला आहे. यामुळे यूकेच्या लॉ फर्मसाठी भारतात काम करणे सोपे होईल. बौद्धिक संपदा अधिकार, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, ह्याच्या करारामध्ये बौद्धिक संपदा हक्कांवर एक संतुलित अध्याय आहे, ज्यात भारताच्या जेनेरिक औषध उद्योगाचे संरक्षण करताना यूकेच्या चिंतांचेही निराकरण केलेले आहे. ठीक आहे. तर अशा दृष्टिकोनातून यूके आणि इंडिया दोघांसाठी सुद्धा हा फायद्याचा असलेला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे तो आपण इथे केलेला आहे, सेटा. ठीक आहे.